विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानमध्ये आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे। आज सकाळी पहाटे 4 वाजता या ठिकाणी घटस्थापना झाली असून विधिवत पूजन करण्यात आले। 9 दिवस अंबादेवी संस्थान परिसरात नवरात्र उत्सवानिमित्त मोठी यात्रा भरते। विशेष म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत अणवाणी देवीच्या दर्शनासाठी येत असल्यानं नवरात्र उत्सव काळात पहाटेपासूनच अमरावती शहर अगदी गजबजून गेले। या मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। अमरावतीच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचं आराध्य दैवत असलेल्या अंबादेवीच्या मंदिरामध्ये मी आहे। आजपासून आपण बघितलं गेलं तर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे। त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर अगदी सकाळी पहाटे 5 वाजता या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी घटस्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो अंबादेवीचं अतिशय आकर्षक असं या ठिकाणी रूप आपल्याला बघायला मिळतं। चर्चा या ठिकाणी सोन्यानं संपूर्ण या ठिकाणी शृंगार या ठिकाणी अंबादेवीला या ठिकाणी चढवण्यात आलेला आहे। अतिशय आकर्षक अशी जी आहे संपूर्ण अंबादेवीची या ठिकाणी मूर्त आपल्याला दिसते। या ठिकाणी घटस्थापना देखील झालेली आहे आणि सकाळपासून जे आहे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे भाविक भक्तांची जी आहे दर्शनासाठी मोठी लगबग या ठिकाणी दिसून येते। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे संपूर्ण अमरावतीकर आणि ग्रामीण भागातील जे संपूर्ण अंबादेवीचे जे भक्त आहे या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा लावलेल्या आहे। जर पाहिलं तर 9 दिवस या ठिकाणी मोठमोठ्या विविध प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम असणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर अतिशय या ठिकाणी संपूर्ण 9 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असतात आणि याचा आनंद घेण्यासाठी जे आहे दर्शन घेण्यासाठी अंबादेवीचं मोठ्या प्रमाणावर पश्चिम विदर्भातील आणि विदर्भातील संपूर्ण या ठिकाणी भाविक भक्त येत असतात। एकूणच जर पाहायला गेलं तर दर्शनासाठी कुठल्याही प्रकारे गडबड होऊ नये यासाठी अमरावती शहर पोलिसांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि भक्तांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यासाठी पूर्णपूर मंदिर समिती आणि पोलिसांच्या वतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। 4 वाजतापासून देवीचं पूजा वगैरेला सुरुवात झाली। 6 वाजता घट बसले, 8:30ला ध्वजारोहण आणि सर्व भाविक भक्त अमरावतीतच नव्हे तर अमरावतीच्या बाहेरून सुद्धा देवीच्या दर्शनाकरता येत असतात आणि ही अमरावतीचीच नाही तर संपूर्ण विदर्भाची कुलदेवता आहे। सगळे आपल्या कुलदेवतेला स्मरण करतात। इथे देवीची ओटी भरण्याकरता वेगळी सोय केलेली आहे, भक्तांच्या दर्शनाकरता वेगळी सोय केलेली आहे आणि सगळं काम आमचं सुरळीतपणे सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।